हार्दिक याला तुम्ही पाहताय जो वरदान स्पोर्ट्स संघाचा संघनायक आहेत आणि टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय हार्ट ऑफ भिवंडी द लेजंड क्रिकेटर रिवर्स षटकारांचा बादशाह हा भिवंडी मधला पहिला खेळाडू दीपक मडवी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. हा टॉस तुम्ही बघतायत एका बाजूला खारबाव ग्रामस्थ मंडळ खारबाव आणि दुसऱ्या बाजूला KPL ह्या असं या टॉस वर उल्लेख आहे. या दोघांपैकी एक उल्लेख कॅप्टनला करावा लागेल. कॉलिंग कोण करतायत तर निवा एंटरप्राइजेस संघाचे संघनायक पराग हे कॉलिंग करतायत. KPL असा त्याने आवाज दिलाय. हार्ट ऑफ एमडी मिस्टर दीपक मडवी सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मात्र टॉस जिंकलाय तो वरदान स्पोर्ट्स संघाचे संघनायक हार्दिक याने. दीपकजी मी आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावरचा कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलायत. हा मॅचेस पहिला सुरुवातीला विचारून घेऊया किती षटकांचा मॅच असेल. 4 षटकांचा हा मॅच होतोय. तुमचं डिसिजन काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयास असेल? 40 धावांपर्यंत. चांगले गोलंदाज कोणते तुम्ही तयार केलेत? कारण खारबाव प्रीमियर लीग खेळण्याआधी तुमच्या संघाचा सराव हा झाला असेल, म्हणूनच आता तुमच्या कोणते गोलंदाज आहेत जे चांगली कामगिरी करतील आणि कमीत कमी धावसंख्येवर समोरच्या संघाला रोखतील? पहिला आमचा कॅप्टन कुमार, मनीष डॉक्टर, स्वतः मी बॉलर आहे आणि एक साईनाथ. समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर तुमच्या संघाच्या माध्यमातून कोणते चांगले प्रारंभिक 3 फलंदाज आहेत ज्यांच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवतायत आणि तुम्हाला वाटतंय या खारबाव प्रीमियर लीग वर ते दबदबा निर्माण करू शकतात? पहिला म्हणजे चेतन, कुमार, मनीष डॉक्टर हे तीन फलंदाज. याचाच अर्थ एका बाजूला किती दिवसापासून तुम्ही ही या खारबाव प्रीमियर लीगची वाट पाहत होते, कारण आजचा दिवस तो उजाडलाय. काळापासून स्पर्धेला प्रारंभ झालाय. ही स्पर्धा म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व कुटुंब एकत्र येतंय. हे खारबाव गावातील लोक जमा होत आहेत आणि मैत्रीचं खेळ या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. तर कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? एक नंबर. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया कॅप्टनच्या जो वरदान स्पोर्ट्स संघाचा संघनायक आहे त्याच्या. दुसऱ्या बाजूला माझ्या समोर आहेत पराग जे निव्या स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत. पराग, तुम्ही जर टॉस इथे जिंकला असता तर तुमच्या माध्यमातून काय डिसिजन असतं? आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. आता तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध फलंदाजी करावी लागेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये ही जी खेळपट्टी आहे, माझा जो अनुभव एक्सपिरियन्स आहे त्यानुसार सर्वप्रथम ही गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी ठरेल. बघूया काय घडतंय. तुम्हाला फलंदाजी करताना किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा तुमचा मानस असेल, ध्येय असेल? असं काही टार्गेट वगैरे सेट नाही केलेलं, बट आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण तितकाच मजबूत आहे. कुमार आहेत, सर्व फलंदाज चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. एक काटेकी टक्कर मैदानाच्या आत पाहायला मिळेल? हो नक्कीच. कोणी हारण्यासाठी तर खेळत नाही. प्रत्येक जण आपला टप आणि 100% देण्यासाठीच प्रयत्न करतो. तुमची काय प्रतिक्रिया असेल या खारबाव प्रीमियर लीग स्पर्धेबद्दल? खरं तर सांगायचं झालं तर या कमिटीचे मी शुभेच्छा व्यक्त करू, कारण खूप प्रयत्न केलेत त्यांनी आणि चांगला ग्राउंड उपलब्ध करून घेतलाय. त्याच्यानंतर मी सर्वप्रथम महेंद्र पाटीलचा सुद्धा आभार करेन, कारण महेंद्र पाटीलने आम्हाला ग्राउंड नव्हतं ॲक्च्युली खेळण्यासाठी. इकडे रोड होतं मधून, तर तो रोड काढून पूर्ण टोटल लेवल वगैरे मारून इतका सुंदर जो ग्राउंड वगैरे तयार करून दिलाय. तर सर्वप्रथम मी महेंद्र पाटील, आमचे सरपंच आहेत गावचे आणि स्पॉन्सर सुद्धा आहेत माझे साई स्पोर्टचे, तर त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानेन. त्यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी. सो थँक्यू महेंद्र पाटील. यस, महेंद्रजी पाटील यांचा उल्लेख या ठिकाणी आलाय. दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या सोबत हुदगुज केलेली आहे, चर्चा केलेली आहे. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो वरदान स्पोर्ट्स खारबाव या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते निव्या एंटरप्राइजेस या संघाला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स.
हॅलो निव्या वरदान स्पोर्ट याने आपल्या 17 लावून घ्यायचं आहे. चला पहिलाच उशीर झालाय. आजच्या दिवसात 11 सामने खेळवायचे आहेत. निव्या स्पोर्टने निव्या एंटरप्राइजेसने आपल्या खेळाडू कक्षामध्ये जायचं आहे ना आपली ओपनिंगची जोडी पाठवायची आहे. निव्या स्पोर्ट निव्या एंटरप्राइजेस आपला काही संघाचा प्रॉब्लेम असेल तर कमिटीशी कमेंट करूनच खेळाडू खेळवायचे आहेत. मॅच थोड्याच वेळात स्टार्ट होतोय. विघ्नहर्त्याचं आपण या ठिकाणी आठवण करूया, साकडं घालूया, कारण कालच्या दिवसात कोणताही वाद विवाद न होताना व्यवस्थितरित्या मॅचेस पार पडलेत. याकरता आपण श्री गणेशाला या ठिकाणी साकडं घालूया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. दरम्यान वरदान स्पोर्टचे मालक किशोर मारुती पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर हे आमच्या कमिटीच्या वतीने आणि या गावाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार. या ग्राउंडसाठी आणि या केपीएल साठी जास्त मेहनत करणारे आमचे भरत वाटारी यांचं मी इथं आगमन झालेलं आहे. तरी आमच्या कमिटीच्या वतीने आणि या आयोजकांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. वरदान स्पोर्टचे मालक किशोर मारुती पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफ्या आणि जी रोख रक्कम आहे ती दिलेली आहे. तरी या गावाच्या वतीने आणि या आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. चला निव्या एंटरप्राइजेस ओपनिंगची जोडी पाठवायची आहे. हे सगळं आपण गणपती बाप्पाला घातलेलं आहे. कालच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील या मॅचेस आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. एका बाजूला निव्या एंटरप्राइजेस विरुद्ध वरदान स्पोर्ट्स, या दोन संघांदरम्यान आता मॅच होतोय. टॉस जिंकलाय तो वरदान स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निव्या एंटरप्राइजेस या संघाला फलंदाजी करता आमंत्रण दिलंय. थोड्याच वेळात आपण हा मॅच बघणार आहोत. अजून उशीर का होतोय ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाली. लवकरात लवकर तुमचा एक एक एक्स्ट्रा प्लेअर अतिरिक्त खेळाडू सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. बरेचसे मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने येताना दिसतात. आदरणीय सन्माननीय किशोर मारुती पाटील सरांचं इथे आगमन झालंय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि खास करून ही खारबाव प्रीमियर लीग का खेळवली जाते मित्रांनो, तर गावातील प्रत्येक व्यक्तींचे संबंध एकमेकांसोबत जुडावे, जे काही वाद असतील ते वाद मिटावे, हा उद्दिष्ट असतं या स्पर्धेचं. या संपूर्ण स्पर्धेकरता आपण जर बघितलं ट्रॉफी आणि फायनल व सेमीफायनल साठी जी काही रक्कम आहे ती रक्कम आदरणीय सन्माननीय किशोर मारुती पाटील साहेबांच्या माध्यमातून आले. रोख रक्कम 50,000 रुपये आणि कमिटी करता 5,000 रुपयाची देणगी सुद्धा आलेली आहे. खास करून जेवणाकरता ही देणगी त्यांच्या माध्यमातून इथे आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. दोन्ही संघाचे बॅट्समन पाठवून द्या.
या संपूर्ण स्पर्धेकरता अनेक जण पुढे धावून आलेत. लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. मात्र दोन्ही संघांना नम्र विनंती असेल, आपला एक्स्ट्रा प्लेअर पहिला चेंडू पडण्याआधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आमचे स्कोरर ऑफिशियल सुद्धा सज्ज झालेत. आदरणीय ज्ञानेश्वर मुकादाम गोरसई, मॅन फ्रॉम गोरसई. गोरसई इथून आमचे मित्र, समालोचक मित्र सुभाष धुमाळ हे बिलॉंग करतायत. टेनिस विश्वातील एक दिग्गज खेळाडू भावेश पवार या खेळाडूला सुद्धा तुम्ही आपण बघताय. त्याच्यानंतर पवन केने या सुद्धा खेळाडूंची नावं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, ज्यांच्या सोबत मी अनेक वेळा अनेक मैदानावर चर्चा केलेली आहेत. असे दिग्गज खेळाडू गोरसई येथून बिलॉंग करत आहेत आणि आज टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहेत. तसेच आमचे समालोचक मित्र जे भिवंडी या तालुक्यामध्ये सर्वात जास्त समालोचन करण्याची संधी ज्यांना मिळते ती सुभाजी धुमाळ हे सुद्धा गोरसई येथूनच पुढे येत आलेले दिसून येत आहेत. पुढील मॅच जो असेल त्याची सुद्धा चर्चा आम्ही करणार आहोत. साईराज इंटरप्राइजेस विरुद्ध गौरव स्पोर्ट्स या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल आणि दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या सूचना आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत ललित शर्मा आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये विशालचे नाईक पाहायला मिळत आहेत. नव्या एंटरप्राइजेसचे संघमालक आपण बघतायत आदरणीय सन्माननीय विकी सुरेश पाटील आणि हितेश सुरेश पाटील हे संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला वरदान स्पोर्ट्स या संघाचे संघमालक जे नुकताच दाखल झालेत किशोर मारुती पाटील आणि त्यांचं आम्ही स्वागत केलंय. पहिलं षटक टाकण्याकरता डॉक्टर मनीष आलेत. मनीष जी शिवारी हे पेशाने डॉक्टर आहेत. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा फलंदाज आहे संदेश, नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज आहे तो विनोद पाटील. आणि काय चांगले रंगबेरंगी कपडे आपल्याला बघायला मिळत आहेत कारभाव प्रीमियर लीग मध्ये. आणि कालच्या दिवसाचा जो उद्घाटन सोहळा झाला, ज्या मॅचेस झाल्या, खूप सुंदर मॅचेस प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यात. पॉवर प्लेचं हे एक षटक असेल आणि या पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि एकाला ठेवलं जातंय ते मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिला षटक टाकण्याकरता डॉक्टर मनीष. ओहो, आणखीन एक चांगलं वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर येत आहे. पहिलं षटक हे 40+ गोलंदाज टाकेल आणि 40+ फलंदाज पहिला चेंडू खेळेल. आणि बघा, पहिल्या चेंडूवर खेळत असताना फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलंय, पॉवर प्लेचा फायदा उचललाय आणि या 4 धावा प्राप्त केल्यात. सुरुवात चौकारणीशी केलेत संदेश पाटील या फलंदाजाने. थँक्सडीचे 5 मे 1971 साली पहिला चौकार जॉन एनरिच या इंग्लंडच्या फलंदाजाने ठोकला होता आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार ठोकण्याचा मान मिळतोय फलंदाज संदेश पाटील याला. ओह, इनसाइड आउट, काय चांगला आवाज आला, टक्कन आवाज आला आणि चेंडूला सीमारेषे पार धाडलाय. 4 धावांकरता चौकार. दॅट्स अ 4 रन्स. येस, घरच्या म्हणजेच मैदानावर तो खेळत असतानाच भावाविरुद्ध खेळतोय, कारण एका बाजूला भावांच्या संघाविरुद्ध तो खेळतोय आणि चांगला दणकेबाज सुरुवात करून देतोय. लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार त्यांनी ठोकलेत. पुढचा चेंडू आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू बराच वेळ लँड होतोय आणि हा लगातार 3रा चौकार ठोकण्याचा कारनामा या ठिकाणी तो करतोय. 3रा चौकार येतोय. चौकारांची हॅट्रिक साधणारा आजच्या दिवसातील पहिला फलंदाज खारबाव या संघाचा. वरदान स्पोर्ट्स खारबाव संघाने टॉस जिंकला आणि निव्या एंटरप्राइजेस संघाला फलंदाजी करण्याकरता आमंत्रण दिलंय. आमंत्रण ते स्वीकारलंय. चांगली सुरुवात. एकच षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि या एका षटकामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. ओ, आणि ह्या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक इथे साधली जाते. हा मान मिळतोय आणि हा इतिहास नोंद केली जाईल. ज्या पद्धतीने त्याने चांगली सुरुवात करून दिली. आता शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास केला होता या चेंडूवर. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही आणि हा डॉट बॉल आपल्याला जाताना दिसलाय.
शॉर्ट ऑफ लेन, चांगला पंच केलाय, बॅकफूट पंच केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, हा आलाय चौकार. खरोखरच आणखीन आमच्याकडे माहिती मिळते की पहिलं षटक हे पॉवरमध्ये षटक 40+ गोलंदाज टाकेल आणि समोर 40+ फलंदाज खेळेल ही माहिती मिळते. त्यानंतर दुसरं षटक विशेषतः अंडर 19चे जे खेळाडू आहेत त्यांना षटक क्रमांक 3 ते 4 पर्यंत षटक टाकण्याची संधी इथे दिली जाते. म्हणजेच हे एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. धावफलकावर काय नजारा आपण नजर टाकूया. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात ते 17 धावा आणि पहिल्या षटकामध्ये खतरा निर्माण केलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. अंडर 19 कंपल्सरी 2 खेळवायचे आहेत का संघामध्ये, ते अलाउन करा. नसल्यास पॅनल्टीचा सामना 3 धावांचा पॅनल्टी सामना करा. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही खारबा प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. अंडर 19चे 2 खेळाडू प्रत्येक संघ मालकाने संघामध्ये खेळवायचेच आहेत आणि जर ते खेळाडू तुम्ही खेळवले नाहीत तर 3 धावांची पेनल्टी असेल. ही महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत दिली जाते आणि त्याच्यामधील एक तुमचा गोलंदाज असायला हवा. अंडर 19चे 2 खेळाडू तुम्हाला खेळवावेच लागतील. शिस्तबद्ध आयोजन या स्पर्धेचं आणि काय चांगलं आयोजन, नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन. कालच्या दिवसात उद्घाटन सोहळा सुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडला गेलाय. आम्ही सफाळी पालघर परिसरामध्ये असल्या कारणानं हा नजारा पाहू शकलो नाही, मात्र आल्या आल्या आम्हाला लगेच ही माहिती मिळते. शिवनेरी चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम विराटन बुद्रुक सफाळा येथे सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात आम्ही धावतं समालोचन करण्याकरता गेलो होतो. तिथे सुद्धा सुंदर आयोजन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे अनेक क्षण डोळ्यासमोर आलेत आणि शिवनेरी चषक 2021 असं त्या स्पर्धेला नाव देण्यात आलंय. मॅच कडे आता रवाना होऊया. चालू असलेल्या मॅच मध्ये हार्दिक गोलंदाजी मार्गावर, तर निव्या इंटरप्राइजेसचा हा फलंदाज फुलटॉस करून चेंडूला उचलतोय. 1 बाउन्स, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार, KPL चौकार. दर्शन मडवी साहेबांनी पारितोषिक लावलंय सुनील शिवारीन करता. जर त्याने झेल टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल सुनील शिवारी यांना. 4 धावांची धावफलक पुढे सरकले. धावसंख्या पोहोचली 21 वर 21. एक धाव महत्वाची असते, मोलाची असते. बिनबाद नाबाद जिंदाबाद ही सुरुवात करून दिली या दोन्ही फलंदाजांनी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, अगोदरच शफळ झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळायचं होतं या चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जाताना दिसलाय. धावसंख्या आहे ती 21 धावा. षटक सुरू आहे दुसरं. हार्दिक जो स्वतः संघनायक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. संघनायक आहे वरदान स्पोर्टचा हार्दिक. गोलंदाज तयार हार्दिक याचा हा चेंडू बरोबर हवेमध्ये खेळ आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र 2 शतरक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. चौकारांची आतषबाजी होताना दिसते. थँक्स डीजे PTC म्हणजेच पिंपरी टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. त्याचबरोबर आमचे मॅन्युअल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम हे सुद्धा खूप चांगलं काम करतायत आणि आम्हाला वेळोवेळी स्कोरबोर्ड दर्शवतायत. धन्यवाद ज्ञानेश्वरजी. हा चेंडू हवेत आहे, बॅटच्या वरच्या एजला आदळतोय. झेल घेण्याचा प्रयास गोलंदाज करतोय. कुणीही त्या क्षेत्रामध्ये नव्हतं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. याआधी दोन्ही शतरक्षकांमध्ये कॉलिंग नव्हतं. जे शतरक्षक मिड विकेट मधून पुढे आला, एक शतरक्षक काऊ कॉर्नर मधून पुढे आला.
दोघांमध्ये अंदाज बांधला गेला नाही, दोघांनाही कयास करता आला नाही आणि चेंडू सीमारेषे पलीकडे जाताना दिसला होता. 2 धावा सध्याच्या स्थितीला. धाव फळकावर धावा लागल्या त्या 27. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू असेल. ओहो, क्रॅकिंग स्ट्रोक, गोइंग गॉन. 6 धावा ओव्हर द मिड विकेट एरिया. हा षटकार आलाय. पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालंय आणि निश्चितच पाहुण्यांसंदर्भात माहिती आपल्याला आयोजक टीम देतील. दरम्यान इथं आमच्या गावचे ग्रामस्थ गजानन पाटील तसेच दीपक काटे, महेश सुदाम पाटील आणि यांचं इथं आगमन झाले आहे. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. तसेच आमच्या गावचे ग्रामस्थ केशव काठे यांचं पण इथं आगमन झालेलं आहे. या मंडळाच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार. तसेच भरत हे नंदकिशोर खारबाव संघाचे खेळाडू आहेत, ज्येष्ठ खेळाडू, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाचे त्यांचं खूप खूप आभार. दोन्ही षटकांचा जर विचार केला तर दोन्ही षटक ही फलंदाज संदेश पाटील यांनीच खेळून पूर्ण केलेत. त्याची व्यक्तिगत खेळी जर बघितली तर व्यक्तिगत 33 या धावसंख्येवरती खेळतोय. या आधीचा जो लेग बाईचा इशारा आलाय, कारण इम्पॅक्ट आपण बघितला तर आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट होता आणि म्हणूनच अपील केल्यानंतर पंचाने ते अपील फेटाळून लावलंय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद ही सुरुवात केली आहे. उजव्या बाजूला आपण हार्ट ऑफ भिवंडी मिस्टर दीपक मडवी यांना सुद्धा पाहिलंय, जे टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत आहेत. कालच्या दिवसात जयेश पाटील या गोलंदाजाला रिव्हर्स स्वरूपात षटकार ठोकून त्यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसात त्यांना सेमीफायनलचा मॅच सुद्धा खेळण्याकरता रवाना व्हायचंय. टेनिस क्रिकेटमध्ये असे अनमोल रत्न दिलेत, भावेश पवार, जयेश पाटील हे नंतर. मात्र त्याआधी आम्ही कोणाला बघायचो तर ते सर्वप्रथम दीपक मडवी यांना, हार्ट ऑफ भिवंडी, ज्यांनी टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी गाजवलेत. पुढील मॅच साईराज एंटरप्राइजेस विरुद्ध गौरव स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान असेल आणि दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. साईनाथ गोलंदाजी मार्गावर, साईनाथ पाटील आणि स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे संदेश पाटील. 2 षटक एकट्याने खेळून काढलेत. सी टँकर रोल अदा करतोय. ओहो, हा चेंडू वाईड असेल, डावेसचे सोडून जाणारा चेंडू, पण विशाल नाईक सरांचा वाईडचा इशारा आलाय. या अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली 35 वर. पहिला वाईड असेल आजच्या दिवसातीला. ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देत आहेत. नेव्या एंटरप्राइजेस विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत वरदान स्पोर्ट्स. दुहेरी फेरीतील मॅचेस ते खेळतायत कालच्या दिवसात. दोन्ही संघांनी एक एक मॅच कालच्या दिवसामध्ये जिंकलेत आणि वरदान संघाला मला असं वाटतं की आतापर्यंत वरदान मिळत नाही, कारण यश प्राप्त होत नाही. भागीदारी ही कडक बनत चालय, भागीदारी ही घातक बनत चालते आणि ही घातक भागीदारी तोडून काढावी लागेल, मोडून काढावी लागेल. याकरता एखादा अस्त्र उपयोगी येत नसेल तर ब्रह्मास्त्राचा वापर करायला हवा. हा लोअर फुल टॉस चेंडू होता, खाली राहणारा चेंडू होता. अपील जोरदार केलंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. विकेटचं पतन होतोय, परतावं लागतं या फलंदाजाला. गॉन. हॅलो. दरम्यान या व्यासपीठावर आमचे गावचे ग्रामस्थ रमेश काटे तसे दौलकानाथ काटे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाच्या वतीनं आणि या कमिटीच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार. खरोखरच बघितलं आपण, मिडल स्टंप वरचा चेंडू होता, खाली राहणारा चेंडू होता, पायावर आदळला गेला आणि कदाचित वरच्या एस्ट्या बेल्स ज्या फलंदाजाच्या उडले असते हे आपण बघितलंय आणि म्हणूनच अपील केल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय आणि संदेश पाटील सारखा चांगला खेळू बाद झाला, ज्याने 33 धावांची झंझावती खेळी पेश केली. नवीन फलंदाज मैदानाच्या उतरलाय पराग. विकेट मिळतोय, ब्रेक थ्रू मिळून देतोय साईनाथ पाटील. लेग बिफोर द विकेट ही जर आपण संकल्पना बघितली तर 1774 साली ही संकल्पना या संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये अस्तित्वात आली आणि 24 ऑगस्ट 1972 साली वॉफ उल्मर या इंग्लंडच्या गोलंदाजाने
केटी वॉल्टर या फलंदाजाला पायचीच्या स्वरूपात पहिल्यांदा बाद केलं होतं आणि इथे पहिल्यांदाच पायचीच्या स्वरूपात बाद करतोय साईनाथ पाटील, फलंदाज संदेश पाटील याला. गोलंदाज तयार साईनाथ. ओ हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू होता. स्ट्राईक इनच्या दिशेने आपण बघतोय फलंदाजी मार्गावर फलंदाज आहे पराग जो संघनायक आहे आणि हा वाईडच्या इशाराने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 36 वर 36. काय चांगला लेखा चौका राखतायत ज्ञानेश्वर मुकादम. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मॅन ऑफ गोल्डन फिंगर असं म्हणायला काय हरकत नाही. शॉर्ट ऑफ लेंथ, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केलाय आणि गती कमी ठेवली या चेंडूवर गोलंदाजाने. फलंदाजाला अचंबित करून टाकणारा चेंडू नुकताच बघितलाय. धावफलक स्थिर, धावसंख्या येते 36. या षटकामध्ये कमबॅक केलेलं दिसतंय फिल्डिंग करणाऱ्या वरदान स्पोर्ट्स संघाने आणि एक सफलता हासिल केली साईनाथ पाटील या गोलंदाजाने. फुलटॉस करून चेंडूला टोळवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टाटा बाय बाय, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, केपीएल षटकार. हॅलो, नुकतंच या व्यासपीठावर आमच्या गावचे ग्रामस्थ समाजसेवक चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तरी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत. 6 धावांची धावफलक 42 पर्यंत पोहोचलाय. ओ आता आडव्या बॅटचा वापर केला गेलाय. क्रॉस क्रिकेट इज द बॅट क्रिकेट असं म्हटलं जातंय. आडव्या बॅटचा वापर तुम्ही कधी करू शकतात? एखादा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पडलाय किंवा एखादा चेंडू फुलटॉस स्वरूपात तुमच्या बॅटवर येतोय, अशा वेळेस तुम्ही आडव्या बॅटचा वापर करू शकतात. धावफलकावर धावा 42 आणि आता तिसऱ्या षटकामधील चेंडू शिल्लक असेल तो शेवटचा. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर, व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. हा चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रातील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सापडेपर्यंत फलंदाजाने एकच धाव पूर्ण केली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं ध्येय त्याचं होतं आणि त्याच्यामध्ये तो सफल ठरलाय. षटक समाप्त होतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर निव्या एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 43 धावा. आता एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा खारबाव प्रीमियर लीग 2021. थँक्स डीजे. पुढील होणारा मॅच हा सुद्धा फार महत्वाचा असेल. कालच्या दिवसात दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत. साईराज एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आणि गौरव स्पोर्ट संघाचा संघनायक. टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आपण तयारीत राहा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सलय कुमार. धावसंख्येत 43, 14.33 च्या सरासरीने 43 धावा धावफलकावर जमा झालेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सलय कुमार. स्टान्स बघा या खेळाडूचा. मॅथ्यू हेडन स्टाईल पद्धतीने हा फलंदाज उभा राहिलाय. या चेंडूला हुक केलंय. चेंडू हवेत आहे. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज पराग याला परतावं लागतंय. यस, इज गॉन. हितेश आणि शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलंय आणि हा अप्रतिम झेल त्याने टिपलाय. नजर हटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातंय. इथे शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवणं फार महत्वाचं होतं. अशातीलच एक खेळाडू मला आठवला, WG ग्रेस, ज्यांना क्रिकेटचा पितामह असं म्हटलं जातंय आणि ती एक महान व्यक्ती होती की म्हटलं जायचं की उडत्या पक्षी जे आहेत त्यांचे पिस ते मोजायचे. म्हणजेच क्रिकेटमध्ये अचूकता काय असते, क्रिकेटमध्ये नियंत्रण काय असतं ते दाखवून देणारे महान व्यक्ती म्हणजे WG ग्रेस. 18 जुलै 1848 साली जन्मलेले हे महान व्यक्ती आहे ज्यांना क्रिकेटचं पितामह असं म्हटलं जातं. आणि क्रिकेटमध्ये जी काही इम्प्रूव्हमेंट आहेत, क्रिकेटमधील स्टेडियम उभारण्याकरता संपूर्ण जगभर हे क्रिकेटचा प्रसार करण्याकरता ही व्यक्ती फार योगाचं. आणि गौरव एंटरप्राइजेसचे मालक विशाल पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं आगमन झाल्या फलंदाजाने स्वागत केले षटकारांशी. वेलकम सर. 6 धावा मिळतात. लांब लचक षटकार. धावसंख्या 49. कमॉन डीजे.
हॅलो. या 6 धावांची धावसंख्या पोहोचली 49 वर 49. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा लांबलचक षटकार आहे आजच्या दिवसातील. पवन या फलंदाजाने हा फटका केलाय, म्हणजेच पवन हवाई सफर करतोय, तो सफल ठरतोय. संदीप गावंड सर, विनोद पाटील हा नॉनस्टिकला तो फलंदाज आहे. विनोद पाटील त्यांनी अजून पर्यंत एक पण चेंडू खेळला नाही. न खेळता जो जर राहिला तर त्याला त्याच्यासाठी बक्षीस दीपक काटे यांनी लावलेलं आहे. म्हणून अशा खेळाडूचं सुद्धा फार महत्वाचं योगदान असतं. जरी तो धाव बनू शकला नाही, मात्र पार्टनर्स जे आहेत, भागीदार आहेत, त्यांना ते सपोर्ट करतायत. आणि हेच क्रिकेटमध्ये हवं असतं. 100% योगदान ते देत आहेत. 100% एफर्ट ज्याला म्हटलं जातं, तो एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुमार कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवर षटकार लागलाय. आता स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे पवन. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षक पोहोचेल काय? तसं काही घडत नाही. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने हा जेल ड्रॉप झालाय. फायदा उचलताना दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धावा अंकित केले जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय पाहायला मिळतोय. या 2 धावा, 2 धावांची धावसंख्या धावसंख्या झाली ती 51. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये निव्या एंटरप्राइजेस कारभाव संघाची धावसंख्या 51. 2 गडी बाद. संदेश पाटील यांनी धुवाधार सुरुवात करून दिली. 33 धावांचं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 14 चेंडू मध्ये 33 धावा बनवल्यात. पराग एका षटकारणीशी 7 धावा बनवल्यात 5 चेंडूत. तर दुसऱ्या बाजूला विनोद याने मोठा विनोद केला. इथे एकही चेंडू त्याला खेळायला मिळाला नव्हता. आणि आता सुद्धा स्ट्राईक इनकडे फलंदाज पवन. दरम्यान इथे गौरव स्पोर्टचे मालक विशाल दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तरी या मंडळाच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीकडे बारकाईने लक्ष ठेवलं जातं. हे खारबाव प्रीमियर लीग 2021 मध्ये पर्व जरी दुसरं असलं तरी खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं. आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे श्रोते जुडले गेलेत या स्पर्धेकरता. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील आता 5वा चेंडू असेल. शॉर्ट ऑफ लेंथ, बॅटचं एज लागले. लॉंग स्टॉपच्या दिशेने नो चान्स फॉर द फिल्डर. दोघेही भेटी करता पुढे आले, मात्र याच दरम्यान चेंडू निसटलाय, सटकलाय. हा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. थँक्स डीजे. आणि खारबाव प्रीमियर लीग मध्ये हा योगायोग जुळून आलाय, कारण नॉन स्ट्राईक इन कडे राहणारा फलंदाज विनोद हा शेवटपर्यंत नॉन स्ट्राईक इन कडे राहिलाय. बघतोय आपण शॉर्ट फाईन लेग मध्ये 55 वर्षाचे खेळाडू आहेत गणेशजी मुकादम, फिटनेसमॅन. ओ व्हॉट अँड डिलिव्हरी. आता इथे षटकांची झाली समाप्ती. पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हारल्यावर निव्या एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 55. 2 गडी बाद 55. 56 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये ते वरदान स्पोर्ट्स या संघासमोर. टॉस बॉक्स कडे आम्ही वळतोय, ज्या ठिकाणी 2 संघाचे संघनायक उपस्थित आहे. आणि टॉस करण्याकरता मान्यवर जे व्यासपीठावर आहेत त्या मान्यवरांपैकी आपण पाहणार आहोत कुठले पाहुणे त्यांना जो मान मिळतोय टॉस करण्याचा. आदरणीय सन्मान्य किशोरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करून घेणार आहोत. दरम्यान इथे व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आमचे गावचे ग्रामस्थ गजानन पाटील यांचं इथं स्वागत करायचं आहे. आणि हे स्वागत करते योगेश भगत. योगेश भगत यांनी गजानन पाटील यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय सन्मान्य किशोरजी पाटील आपल्याला व्यासपीठावरून टॉस करण्याकरता येत आहेत. त्यांच्यासोबतच मी विनंती करतोय चंद्रकांत पाटील साहेबांना आणि विशाल पाटील साहेबांना आपण सुद्धा या टॉस बॉक्स मध्ये या. महत्वपूर्ण मॅच साईराज एंटरप्राइजेस संघ लढेल तो गौरव स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. आणि गौरव स्पोर्ट्स संघाचे संघनायक बघायला मिळतात आपल्याला प्रणय पाटील. दुसऱ्या बाजूला रमाकांत शिवारी वरिष्ठ खेळाडू आहेत. आणि आपण बघतायत आदरणीय सन्माननीय किशोर पाटील साहेबांना सोबतच चंद्रकांत पाटील साहेब येत आहेत. तदनंतर विशाल पाटील साहेबांचं सुद्धा या टॉस बॉक्सच्या दिशेने आगमन झालंय. हे पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि टॉस
आपण करणार आहोत. साईराज एंटरप्राइजेस संघाचे संघनायक आहेत आणि दुसऱ्या बाजूला गौरव स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत. टॉस करून घेऊया. बीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं गेलंय. केपीएल असा आवाज आलाय आणि इथे टॉस मध्ये केपीएलच आलाय. दोन्ही संघनायक आमच्या सोबत चर्चा करतील. मी मान्यवरांना विनंती करतो सरची प्लीज सन्मानपूर्वक व्यासपीठावर जा. आदरणीय रमाकांतजी आमच्या सोबत जुळले गेलेत. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत प्रणय पाटील आहेत. रमाकांतजी, टॉस तुम्ही जिंकलायत, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला प्रणय, समोरचा संघ 4 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. फलंदाजी तुमच्या संघाला करावी लागणार आहे. किती धावसंख्येचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट असेल या मैदानावर? 50+ जाण्याचा नक्की प्रयत्न असेल आमचा. सध्या इन फॉर्म मध्ये असलेले खेळाडू कोणते जे चांगली कामगिरी करतील आणि कारवा प्रीमियर लीग वर आपलं वर्चस्व निर्माण करतील? नक्कीच आम्हाला तशी टीम बनलेलीच आहे आणि नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्या संघामध्ये कोणते चांगले फलंदाज आहेत जे चांगली खेळी करतील, डावाला आकार देतील, धावा जमवतील? 40+ करून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवेन मी आणि त्यांनी जास्तीत जास्त रन करावे. समोरचे संघनायक म्हणतात की 40+ संघाकडून जास्तीत जास्त अपेक्षा करू आणि ते जास्त धावा बनवतील. तर तुमचे काय प्रतिकार असेल समोरच्या संघाला रोखण्याकरता? कोणते चांगले तेज गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत जे सध्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही जास्त भरोसा करताय? समोरच्या संघाला आम्हाला आयकॉनला फक्त टार्गेट करायचं आहे आणि 40+ला कमीत कमी 1-1.5 ओव्हर तरी खेळवायचे आहे आणि कमीत कमी स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना. म्हणजे डोक्यामध्ये तुमचं चाललंय फक्त आयकॉन खेळाडू आहेत त्यांना झटपट बाद करा. एकंदरीत एक खारबा प्रीमियर लीगचं पर्व बघताय, दुसरं पर्व आहे. मात्र खूप इथे ओलावा होता. किती मेहनत, किती कष्ट हे आयोजकांना करावे लागले, हे कमिटीला करावं लागले. काय बोलाल? मी स्वतः कमिटीमध्ये आहे. या ग्राउंडला एकदम तल्याचा स्वरूप आलेला. खूप मेहनत केली आम्ही. JCBने खड्डे खोदून पाणी काढला. त्याच्यानंतर आम्हाला वाटलेलं काय महिनाभर तरी टुर्नामेंट होणार नाही या ग्राउंडवर, पण मेहनत केली, ते सक्सेस झालं. मेहनत केली ते सक्सेस झालं. तुम्हाला काय वाटतं जी मेहनत इथे केलेली आहे त्या मेहनतीबद्दल तुम्ही काय म्हणाल प्रणय? नक्कीच कमिटीने चांगली मेहनत केली, पण प्रथमतः मी महेंद्र पाटील यांचे आभार मानतो, कारण आमच्या गावकीला ग्राउंड नव्हता आणि इथून सरकारी रस्ता गेलेला होता आणि त्यांनी खूप प्रयत्न करून इथून रस्ता हटवला, त्यामुळे इथे ग्राउंड बनला. निश्चितच मॅच स्टार्ट होतोय. चर्चा करण्याकरता आपण पुन्हा एकदा भेटूया. दोन्ही संघाच्या संघनायकांना हार्दिक शुभेच्छा देतोय. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो म्हणजेच साईराज एंटरप्राइजेस संघाच्या संघनायकाने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते ते गौरव स्पोर्ट्स या संघाला. मॅच स्टार्ट होतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. पहिला चेंडूला फोर्स केलं होतं, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि 1 धाव उजव्या हाताच्या फलंदाजाने पूर्ण केली. इथे पहिल्या चेंडूवर मनीष शिवारी यांनी 1 धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे वर्धा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या बिनबाद 1. मनीष स्ट्रायकिंग कडे आता मात्र चांगला चोप दिलाय. क्रॅकिंग स्ट्रोक, 1 बाउन्स, सीमारेषे पार, वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याबाहेर. हा आलाय KPL चौकार. दोन्ही संघ मैदानाच्या आत संघर्ष करतायत आणि तो करावाच लागेल, कारण क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंना एकत्रित घेऊन पूर्ण होतोय. 11 खेळाडूंचं 100% योगदान मिळाल्यानंतर तुमचे जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात. दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये एक मॅच जिंकलेत. इनसाइड आउट करून इनफील्ड वरून फायदा उचलला गेलाय. फोर्स केलाय चेंडूला. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार. हा आलाय चौकार.
अगदी बरोबर. आणखीन माहिती आमच्याकडे मिळते कारण महेंद्रजी पाटील कारभारचे विद्यमान सरपंच आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत, आमचे मित्र सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो रस्ता होता या मैदानाचा तो रस्ता हटवला गेलाय आणि त्याच कारणाने एक चांगलं क्रिकेटचं मैदान इथे उपलब्ध झालंय. बघा ना, आता नुकताच क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला दिसलं. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका खेळ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेज पट्ट्याबाहेर चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. लगातारच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके. दोन्ही खेळाडू जर आपण बघितलं तर नवीन 40+ या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना दिसतात. दोन्ही एक गोलंदाज आणि फलंदाज. आता मात्र गोलंदाज सफल ठरतोय आणि फलंदाज फ्लॉप ठरतोय. फलंदाजाला परतावं लागतंय. 3 चौकार डोकून फलंदाज बाद झालाय. धाव संख्या धावपळकावर लागली ती 13. कुमार याला परतावं लागतंय. 4 चेंडूचा सामना केला. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची चांगली खेळी पेश केली आणि तो परततोय. विकेटचं पतन होतंय. गॉन. हॅलो, साईराज इंटरप्राइजेसचे सर्व खेळाडूंनी व्यासपीठासमोर यायचंय. आपला कर्णधार आपली वाट बघत आहे. साईराज इंटरप्राइजेस विरुद्ध गौरव स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान होणारा मॅच असेल, ज्याच्यामध्ये टॉस जिंकून साईराज इंटरप्राइजेस संघाच्या संघनायक रमाकांत यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते गौरव स्पोर्ट्स या संघाला. गोलंदाज तयार. संदेश पाटील. अंतिम चेंडू. ओ, चांगला चेंडू होता. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळलं जातं. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेता घेता फलंदाजाला परतावं लागतंय. परतीचा प्रवास करावा लागेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी दिसल्या नाही आणि त्याचा फायदा झालाय तो फिल्डिंग करणाऱ्या संघाला. विकेटचं झालंय पतन. धावपळकावर धावा लागल्या त्या 14 धावा. या स्पर्धेकरता ज्या मॅन ऑफ द मॅचच्या जे काही पुरस्कार आहेत ते स्पॉन्सर केलेलं आहे श्री समर्थ लॅब खारभाव यांच्या माध्यमातून आदरणीय सन्मान्य मनोज पाटील यांचं नाव येतं आणि खास करून 31 जानेवारी पर्यंत जो खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवेल त्याचे पूर्ण बॉडी चेकअप हा फ्री असेल. हे मॅन ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूंकरता एक पर्वणी असेल. मेडिकल रिपोर्ट्स त्यांचे निश्चितच येतील. मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळेल त्या खेळाडूचा संपूर्ण बॉडी चेकअप श्री समर्थ लॅब खारभाव यांच्या माध्यमातून केलं जाईल. प्रोप्रायटर मनोज पाटील आहेत आणि त्यानंतर देव फिटनेस स्टुडिओ देवेंद्र वतारी यांच्याकडून सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूंकरता देव फिटनेस स्टुडिओ जिम यांच्याकडून 3 महिन्याचं जे काही फ्री सबस्क्रिप्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच तुम्ही त्या व्यायाम शाळेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी न भरता तुम्ही त्या व्यायाम शाळेमध्ये 3 महिने जाऊ शकतात. ही संधी दिली गेलेली आहे देवा वतारी यांच्या माध्यमातून. चर्चा आम्ही पुन्हा करणार आहोत. आता सध्या मॅच कडे वळणार आहोत. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. नम्र विनंती असेल एक एक प्रतिनिधी पाठवून देणं फार महत्वाचं असेल. ओह, क्लीन बोल्ड. काय वेगवान चेंडू होता. भन्नाट वेग होता या चेंडूचा आणि फलंदाजाने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. गॉन. विकेटचं पतन होतोय. धावफळकावर धावा लागल्या त्या 3 गडी बाद. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो, दरम्यान आपण व्यासपीठावर जायचंय. आपले इथं पाहुणे आमच्या खारवा गावचे दीपक काठे यांचं इथं स्वागत करायचं आहे.
मी स्वागत करायची विनंती करते. मोनिश तरे यांनी दीपक काठे यांचं स्वागत करायचं आहे. हा पाहू शकता तुम्ही मान्यवर कक्ष, ज्या मान्यवर कक्षामध्ये पाहुण्यांचं स्वागत होताना दिसतंय. तसेच आमच्या गावचे खारबाव ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील, द्वारकानाथ काठे यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करतोय भरत वतारे यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं आहे. सोहम याने विकेट हॅट्रिक जर घेतली तर शुभम म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा केलेलं आहे. विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर हे पारितोषिक त्याला वितरित केलं जाईल. सध्या स्थिती अशी निर्माण झाली, 37 धावांची आणखीन गरज असेल मॅच जिंकण्याकरता वरदान स्पोर्ट्सला. आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते आम्हाला माहिती मिळते. तसेच आमच्या गावचे ग्रामस्थ काय नाव केशव काटे यांचं इथं स्वागत करायचंय. भरत वतारे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. गोलंदाज मार्गावर सज्ज झालोय. एक बघायला जर झालं तर 55 धावसंख्येचं टार्गेट आहे, 56 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि म्हणूनच याचाच अर्थ अजूनही 41 रनची आवश्यकता आहे. कारण याआधी आम्ही 37 असा उल्लेख केला. 41 रनची आवश्यकता 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू 41 धावा. फुल टॉस चेंडू होता, मात्र जर बघितला आपण तर तो खाली राहणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने कोणत्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही. लेग बाईचा इशारा येतोय फाईन लेगच्या दिशेने चेंडू आल्यानंतर. या अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या झाली ती 16. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 40 रनची आवश्यकता. हा मॅच जिंकण्याकरता संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ ही कधीच मिळत नसते. आणि जो कष्ट करेल तो पुढे जाईल. खारबाव प्रीमियर लीग ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण या खारबाव गावामध्ये पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ, बॅक फुटला गेलाय, फ्रंट फुट ओळखला नाही. बघितलं अप्पर कटचा फटका त्याला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. धाव फलकावर धावा लागला ते 16. चेतन भोईर कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा खेळाडू होता. आणि गोलंदाज जर आपण बघितला तर सोहम पाटील हा सुद्धा गोलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा गोलंदाज आहे. शॉर्ट ऑफ लेंथ, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयास केलाय, कडे खेळण्याचा प्रयास केलाय. हा निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 16. आदरणीय सन्माननीय घनश्याम म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. ग्रामस्थ आहेत या खारबाव गावचे, क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. आणि या खारबाव प्रीमियर लीगला त्यांचा सुद्धा चांगला सपोर्ट मिळतोय, सहकार्य मिळतोय. आता चालू असलेला मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहिती करता तुम्ही हा मॅच बघतायत खारबाव प्रीमियर लीग मध्ये. हा मॅच निव्या एंटरप्राइजेस खारबाव विरुद्ध वरदान स्पोर्ट्स खारबाव असा सुरू आहे. आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 40 रनची आवश्यकता वरदान स्पोर्ट्स संघाला हवी आहे. या चेंडूला उचललंय, पिक केलंय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि नतीजा आपण बघितलाय. परतावं लागतं फलंदाजाला. गॉन. हॅलो 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात. 16 धावा 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 रन्स ऑन द बोर्ड. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 40 रनची आवश्यकता. रिक्वायर रन रेट वाढलाय, अत्यावश्यक धावगती वाढलाय. 20च्या सरासरीने 40 धावा या 2 षटकांमध्ये पूर्ण कराव्या लागतील. व्हॉट अ मॅच. दरम्यान इथं आमच्या व्यासपीठावर आमच्या गावाचे ग्रामस्थ घनश्याम म्हात्रे यांचं इथं आगमन झाले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत. पाहुण्यांचं आगमन झालंय, बघू शकतायत. आणखीन काही पाहुणे या व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत या क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता. आणि काही मान्यवर घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटला पाहतायत. बीटीसी लाईव्ह, भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बीटीसी यांना तुम्ही बघितलंय. मागच्या वर्षी मी भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सुद्धा त्यांना बघितलं होतं. APL आदिवासी प्रीमियर लीग ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा वसई तालुक्यामध्ये, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना मी पाहिलं होतं. आणि नुकताच यंदाच्या या हंगामामध्ये कासार, वडवली, ठाणे येथे सुद्धा
आमच्या समवेत BTC लाईव्ह यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम मी पाहिलंय. नवीन फलंदाज गीतेश गेलाय आणि डॉट बॉल जातोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चालय अभिषेक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभिषेक. ययाती म्हात्रे यांचं मान्यवर कक्षात आगमन झालेलं आहे. ते आमचे कमिटी मेंबर आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा चेंडू काय सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला सीमारेषे पार धाडलंय. 6 धावन करता षटकार. खडे खडे हा फटका खेळला. थँक्सडीचे या 6 धावणीशी आता थोडासा दबाव व गोलंदाजी करणाऱ्या संघावर येईल. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 22. आदरणीय सन्माननीय ययाती म्हात्रे आणि निश्चितच मागच्या वर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था ययाती तांडेल यांच्या माध्यमातून झाली होती. मात्र ययाती म्हात्रे हे सुद्धा खूप चांगले कार्यकर्ते आहेत, कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत आणि त्यांचं योगदान फार मोलाचं ठरतंय. इथे बॅटचं इनर एज लागलंय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. हा लागलाय 4था धक्का. 5वा धक्का. 5 गडी बाद धावपळीवर धावा लागल्या त्या 22 धावा जिंकण्याकरता 56 धावांचं लक्ष होतं. याचाच अर्थ 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये आता आव्हान असं झालंय 34 रन्स हव्यात. 9 चेंडू 34 धावा. कुठला संघ हा मॅच जिंकेल, कोण संघ पुढे जाईल हे पाहण्याकरता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया एक सुमधुर गीत. मयूर काठे नावाचा नवीन फलंदाज आलाय. मिडल ऑर्डर जे होती ते मिडल ऑर्डर सध्या सफल ठरताना दिसत नाही. फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत एकच धाव मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. 33 धावा अजूनही बनवाव्या लागतील 8 बॉल मध्ये. आणि खरोखरच या 33 धावा करण्याकरता संघर्ष करावा लागेल. कमिटीचे मेंबर त्यांचं हार्दिक अभिनंदन. उपेश चौधरी एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आम्हाला जॉईंट होतील. पुन्हा एकदा कडे कडे चेंडूला खेळला जातो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. देयर इज अ लॉंग जस्ट फॉर द फिल्डर. गेट अ 2 रन सेफली अँड दॅट्स अ 4 रन्स. 4 धाव मिळत आहेत. दोघांमध्ये त्या ठिकाणी संघर्ष होता चेंडू उचलण्याकरता आणि इथे फलंदाजाला 4 धाव मिळत आहेत. 4 धावा. 4 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. मॅन ऑफ द मॅच करता कुपन्स आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. श्री समर्थ लॅब खारबाव मनोज पाटील यांच्या माध्यमातून हे कुपन्स आलेले आहेत. कारण बॉडी प्रोफाईल चेकअप आणि 31 जानेवारी 2022 पर्यंत हे कुपन्स व्हॅलिड असेल हे लक्षात असू द्या. मॅच कडे आपण पुन्हा रवाना होऊया. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुपन्स पोहोचले गेलेत जे मॅन ऑफ द मॅच करता आम्ही वितरित करणार आहोत. आतापासून जी सुरुवात होईल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 28 रनची आवश्यकता. काही चांगलं लेखाजोखा राखतायत ठेवतायत आमचे स्कोरर, आमचे गुणलेखक, आमच्या पाठीचा कणा म्हणायला काय हरकत नाही मिस्टर ज्ञानेश्वर मुकादम. पुन्हा आता बॅकफुटला गेलाय. पॉपिंग क्रीजचा वापर करण्याचा प्रयास होता. बघितला आपण वाईड यॉर्करचा मारा गोलंदाजाने केलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडेपर्यंत फलंदाजाला संधी होती धावा चोरण्याची आणि बघता बघता एका धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये होते. लेग बायच्या स्वरूपात या 3 धावा मिळत आहेत. 3 धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या पोहोचली 31 वर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वरदान स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 31 धावा. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा खारबाव प्रीमियर लीग 2021. दरम्यान आपण व्यासपीठावर जाऊया. आमचे गावचे नंदकिशोर खारबाव या संघाचे भरत पाटील यांचं इथं स्वागत होणार आहे. स्वागतासाठी मी योगेश भगत यांना दर्शन करत आहे. भरत पाटील यांचं स्वागत करायचं आहे. योगेश भगत
यांनी करायचंय. व्यासपीठावर बघू शकतायत कॅमेरामॅन दाखवतायत आम्हाला हे पाहुणे कोण कोण आहेत. हे पाहुणे आम्हाला दाखवतायत आणि या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य आहेत आणि हे पाहुण्यांचं स्वागत केलं जाते. एका बाजूला 6 बॉल आणि 25 रनची आवश्यकता मैदानाच्या आतून. हा लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळला जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि त्याचा नतीजा भोगावा लागलाय. परतावा लागतं फलंदाजाला. आणखीन एक धक्का लागला जातोय. 6व्या विकेटचं पतन होतोय. 6 गडी बाद. धाव फळकर धावा 32 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. पाहू शकतायत धाव पास झाल्यानंतर निराश झालाय. स्वतःवर दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि नवीन फलंदाज आता आलाय हार्दिक. स्वतः संघ नाही केलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता. हार्दिकसाठी षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक योगेश भगत यांच्याकडून आलेलं आहे. हार्दिक यांनी ऑन ड्राईव्ह खेळलाय. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत बदल. धाव फळकर धावा लागल्या जात आहेत त्या 33. हा चांगला फोर्स केलाय. गॅप मध्ये हा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे पार गेलाय आणि हा आलाय चौकार. कमॉन डीजे. ओहो, पुन्हा एक चांगला चेंडू टाकला गेलाय. सागर भोईर जुचंद्रावरून या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात पाहतात आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत खारबाव प्रीमियर लीग या स्पर्धेकरता. सागर भोईर एक चांगले पॅकर्स आहेत, चांगले समालोचक आहेत आणि त्यांच्याकडून नुकताच शुभेच्छा दिल्या गेल्यात खारबाव प्रीमियर लीग या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाला. मॅच कडे आपण वळणार आहोत. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. आता मात्र 1 बॉल शिल्लक आहे आणि 1 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. हार्दिकसाठी सुवर्ण संधी आहे. जर हा षटकार पटकावतो त्याला 500 रुपयाचं पारितोषिक योगेश भगत कडून जमा झालेलं आहे इकडे. गोलंदाज तयार. ओ पहिला सुरुवातीला फ्रंट फुटला आला, नंतर बॅक फुटला गेला, पुन्हा फ्रंट फुटला आलाय. दरम्यान चेंडू त्याच्याकरता काही थांबला नाही. हा डॉट चेंडू आणि अशा रीतीने मी दोन्ही संघांना विनंती करेन लाईनअप मध्ये जा, हँडशेक करा, त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर पडा. दरम्यान या ठिकाणी जे आता मॅच खेळलेत त्यांना विनंती करतोय लाईनअप मध्ये जा, सन्मान आणि handshake सत्कार करा होतोय. आणि मैदानाच्या बाहेर पडा. सत्कार सन्मान हा सुद्धा फार महत्वाचा आहे. त्याही पेक्षा तुमचं डिसिप्लिन आपल्या खारबाव गावचे सामाजिक कार्यकर्ते घनश्याम कालिदास म्हात्रे सरांचा सन्मान आणि सत्कार मी रमाकांत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते घनश्याम म्हात्रे यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. तसेच महेश सुदाम पाटील एक चांगले क्रिकेटर यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान. जानकाई माता 40+ चे खेळाडू महेश सुदाम पाटील यांचा सन्मान आणि सत्कार मी रमाकांत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते महेंद्र पाटील यांचा सन्मान आणि सत्कार आपण पाहतोय. तसेच रमेश काठे सरांचा सन्मान आणि सत्कार